संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. कर्जतमधल्या नीट परीक्षार्थ्यांनी मांडली कैफियत. दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या नीट परीक्षेसंदर्भातील आंदोलनाला पाठिंबा दर्शवत कर्जत तालुक्यात विद्यार्थी, पालक आणि जागरूक नागरिकांनी सोमवारी निदर्शने करत तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून तहसील कार्यालयापर्यंत घोषणाबाजी करत हा मोर्चा काढण्यात आला असून त्यानंतर तहसील कार्यालयाबाहेर छोटेखानी सभा घेऊन आंदोलनकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी कर्जत तालुक्यातील मुक्काम अंतरट पोस्ट वाकस येथील रहिवासी असलेला नीट परीक्षार्थी अर्जुन माळी यांनी आपली व्यथा मांडली. 2023 पासून नीट परीक्षेची तयारी करत असून सलग 2 वेळा अपयश आल्याने मानसिक तणावाचा सामना करावा लागत असल्याचे त्याने सांगितले. मी अर्जुन माली, राहणार अंतरट तर्फे नीड, पोस्ट वाकस, तालुका कर्जत आणि रायगड जिल्ह्यामधला मी रहिवासी. मी नीट विद्यार्थी आहे. 2020ला माझी 12वी झाली. त्यानंतर मी 2020ला सुद्धा नीट एक्झाम दिली होती. त्यावेळी मला नीटबद्दल एवढं काही माहीत नव्हतं. 110 मार्क मला त्यावेळी पडलेले आणि त्यानंतर घरच्यांनी सांगितलं की तू ड्रॉप घेऊ नको, तू काहीतरी कोर्स कर. त्यासाठी मी फार्मसी केली. कोकण ज्ञानपीठ कर्जत येते आणि 2023ला मी पुन्हा परीक्षा दिली. त्यामध्ये थोडे मार्क कमी पडले तर मी बोललो की ठीक आहे, 1 वर्ष पूर्ण प्रिपरेशन नाही, त्यामुळे होऊ शकतं. त्यामुळे मी पुन्हा क्लास लावला. 2024ला मी पेपर दिला आणि त्यावेळी 2024ला मोठ्या प्रमाणामध्ये पेपर फुटी झाली आणि त्या तणावामध्ये मी डिप्रेशनमध्ये गेलो. तुम्हाला असं जर खोटं वाटत असेल की मी डिप्रेशनचा मुद्दा हा खोटा दाखवत आहे तर हे सगळे माझे पेपर आहेत. 2022 पूर्ण हे रायगड हॉस्पिटलचे हे पूर्ण पेपर्स आहेत माझे. आणि सरकारला जर मला म्हणायचं म्हणलं तर हा जो मुद्दा आहे तो राजकीय नसून हा एक विद्यार्थ्याचा मुद्दा आहे, एज्युकेशनचा मुद्दा आहे. तुम्ही हा मुद्दा राजकीय वलनावरती आणि धर्मावरती अजिबात नेऊ नका. हा मुद्दा आमच्या स्टुडंटचा आहे, आमच्या शिक्षणाचा आहे. जर आज आम्ही दरम्यान तहसील कार्यालयाबाहेर सभेत बोलताना उपस्थित मान्यवरांनी नीट परीक्षेतील कथित अनियमिततेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. तसेच योग्य निर्णय न झाल्यास कर्जतमध्ये साखळी उपोषणाचा इशारा देखील देण्यात आला. यावेळी ॲडव्होकेट कैलास मोरे, उपनगराध्यक्ष उमेश गायकवाड, नगरसेवक राजाभाऊ कोठारी, सचिन भालेराव, जितरत्न जाधव, ॲडव्होकेट राजेंद्र निगुडकर, पत्रकार संतोष पेरणे, माजी सरपंच आरती भोईर, क्रांती अभंगे, ॲडव्होकेट सोनाली लाड, मनसे शहराध्यक्ष प्रसन्न बनसोडे, रमेश कदम, प्रशांत उगले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आणि विद्यार्थ्यांनी आपले मनोगत मांडले. दरम्यान आंदोलनादरम्यान तहसीलदार धनंजय जाधव यांना निवेदन देण्यात आले असून या निवेदनामध्ये नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करावी, तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी प्रमुख मागणी या आंदोलनादरम्यान करण्यात आली. ॲडव्होकेट कैलास मोरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात आरती संदीप भुईर, स्वीटी बार्शी, क्रांती अभंगे, ॲडव्होकेट सोनाली लाड, भावना पवार इत्यादींच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांना निवेदन सादर केले. तहसीलदार धनंजय जाधव यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारून ते शासनाकडे पाठवून पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्यात येईल असे आश्वासन देखील दिले आहे. या आंदोलनामुळे दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलनाला कर्जतमधून देखील ठोस पाठिंबा मिळाल्याचे चित्र आज पाहायला मिळाले आहे. आंबेडकरांच्या शिका संघटित आणि संघर्ष करत आपण संघर्ष केला पाहिजे. आपल्या भारतीय संविधानामध्ये जे आर्टिकल आहेत, आर्टिकल 19 असो, 21 असू दे, 28 असू दे, राईट टू एज्युकेशन आहे, आपल्याला अधिकार आहे तो. पण त्याचं जे उल्लंघन होत आहे तर त्याच्यामध्ये कुठेतरी कारवाई व्हायला पाहिजे. तर असं न होता आज आपण बघितलं जंतर मंतरवरती जर त्याच्यामध्ये अभिजित तिपके सर असतील, सोनम वांगचुक सर आहे, ते 20 दिवसांपासून तिथे उपोषणाला बसले होते. पण त्यांना कशा रीतीने आपण त्यांना पोलिसांनी उचलून नेलं तर ते एकदम इलिगल पद्धतीचं होतं. त्याला मी त्यांचा जाहीर निषेध करते. कारण की अशा प्रकारची परिस्थिती असेल तर कोणीही जर उपोषणाला बसेल आणि अशी तुम्ही तर त्यांना उचलून येत असाल तर किती योग्य आहे ते? अजिबात योग्य नाहीये ते. तर अशा प्रकारचं करणं हे योग्य नाहीये. आणि त्याचप्रमाणे आज आपण ह्याच्यामध्ये बघतो की ते जे कंटिन्यू आहे ते अभिजित तिपके सर करत आहे. त्यानंतर सोनम वांगचुक सर आहे, त्यांच्या मिसेसने बाई केलेलं आहे की आम्ही तेही कंटिन्यू करू म्हणून पुढे येते. तर ही जी सिच्युएशन आहे आता सरकारने कुठेतरी जाग आली पाहिजे. कारण इथे कुठले राजकीय पक्ष किंवा जाती धर्म हा विषय नाहीये, तर हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. आणि आज आपण पुढे येऊन बोललो नाही तर ही सिच्युएशन पुढे तशीच कंटिन्यू राहील आणि मग आपण दाबलो नाही तर मग काय होईल? आज आपण सिच्युएशन ही आपल्या ताब्यात घेतली पाहिजे, नाहीतर मग पुढे नेपाळसारखी परिस्थिती आपल्याला आणावी लागेल किंवा ते जे काही सत्तेवर बसलेले आहेत त्यांना बाहेर काढावं लागेल. कारण असं करून चालणार नाहीये. कारण आपलं शिक्षण हा आपला अधिकार आहे आणि ते कुठेतरी हे जे चाललेलं आहे ते थांबलं पाहिजे. आणि मी त्या सर्व
एज्युकेशन आहे त्याचा मी निषेध करते. आणि सर आपण मोरे सर असेल आपण पुढे जे काही आता कंटिन्यू करूयात आणि जे काही असेल त्याच्या तिथे सूत्र आपल्या पुढे सांगण्यात येतील त्याप्रमाणे आपण ते कंटिन्यू. मी मागच्या वर्षी जेईचा पेपर दिलेला. जेईचा पेपर मी पण एंट्रन्स एक्झाम दिले. मला पण माहिती आहे की कसं किती कष्ट करावे लागतात. वर्षभर मुलं थांबतात. आज माझे मित्र पण असे आहेत की ज्यांनी 1-2 वर्ष ड्रॉप घेऊन नीटचे पेपर पण दिलेत. अजून एक माझी मैत्रीण आहे तिला 187 मार्क पडलेत नीटमध्ये. रिनीट दिली तिने पण तिचं काय अजून होऊ शकलं नाही. म्हणून ती आता एक कुठेतरी कामाला जाते. पण आज विषय असा आहे की डेमोक्रेसीचा काय आपल्या देशात जो देश आंदोलनाने घडला डेमोक्रेसीने घडलाय त्या देशात आज डेमोक्रेसीची काय म्हणजे काय हेच नाही राहिलेलं आहे. तर इन्कलाब जिंदाबाद हे नारे लावून पण जर अँटी नॅशनल बोलत असाल मग त्या देशात आंदोलन करून काही उपयोगच नाही. नीटचे पेपर पण असे झालेत का आज माझा पण एक मित्र आहे पनवेलचा आहे त्याची पण हालत आता एवढी बेकार आहे की तो पण फुल डिप्रेशन मध्ये आहे. तर माझं आता एकच म्हणणं आहे की आपल्या पोरांना जे बोलतात की तुम्ही बीजेपीच्या विरोधात जाऊन हे कारस्थानं करतायत तर हे बीजेपीच्या विरोधात जाऊन कारस्थानं करत नाहीत. त्या पोरांना ट्रान्सपेरंट आहे याचा अर्थ हे नाहीये की तुमच्या घरात काही गोष्ट घडेल त्याच्यानंतर तुम्ही आवाज उठवणार. आणि माझा मेसेज पालकांना आहे कारण आज खूप विद्यार्थ्यांना पुढे यायचं आहे पण पालक त्यांना सांगतात की तुमचे आवाज दाबून ठेवा. मला त्याच पालकांना अशी माझी मराठी खूपच एकदम चांगली नाही आहे. माझं असं निवेदन आहे त्यांना की जर तुम्ही आज तुमच्या पोरांना पाठवत नाही तर तुमच्या पोरांसाठी ती डॉक्टर इंजिनियर बनायची स्वप्न पण पाहू नका तुम्ही. कारण अशा देशात तुम्ही लोन काढून तुमच्या पोरांची फीस भरणार आणि त्याने असं केल्यानंतर पण तुम्ही तुमच्या पोरांना ती स्वप्न सोडून द्यायला सांगणार आणि नंतर 20,000च्या नोकरीवरती तुम्ही त्याच पोराला टोमणं मारणार की तू काय करू नाही शकला. त्याच्यानंतर फक्त एक केसेस नाही आज सोशल मीडियाचा जमाना आहे म्हणून आमच्यासारख्या जनरेशनला हे सगळं माहिती आहे. माझ्या घरात सुद्धा खूप जणांना अजूनपर्यंत हे सगळं माहित नव्हतं. काल परवा जेव्हा सोनम वांगचुक सरांना ते घेऊन गेले जर एवढाच त्यांचा रिस्पेक्टफुल वे होता त्यांना घेऊन जायचं हॉस्पिटलला तर दे शुड हॅव मेड अन अप्रोच टू द CJP. दे शुड हॅव रिक्वेस्टेड देम कारण तिथे डॉक्टर्स होते जे रोज त्यांना चेकअप करत होते त्यांचे रोज रिपोर्ट्स येत होते आणि आज हॉस्पिटलला जाऊन त्यांच्या वाईफला सुद्धा ते व्हायटल्स नाही दाखवते जे त्यांचे ओरिजिनल आहेत. जर एवढ्या 1 महिन्याच्या प्रोटेस्ट नंतर हा ऍक्शन जर गव्हर्नमेंट घेत असेल तर त्या गव्हर्नमेंटवर थू आहे माझ्याकडनं. आणि त्याच्यानंतर सोशल मीडियावर अजून असे अंधभक्त आहेत जे CJP त्यांना अंधभक्त बोलतात. माझं असं म्हणणं आहे की ते बोलतात की एवढ्या वर्षापासूनचा जो पेपर लीक होतोय तुम्ही आज का पुढे आलात. तर सर्वात पहिली गोष्ट की तुम्ही कुठे झोपले होते हे करताना आणि आम्ही सगळे झोपलो होतो. पण आज अभिजित तिपके आणि सोनम वांगचुक सरांमुळे आम्ही सगळे जागे झालोय. आणि जे अजूनही बोलतात की तुम्ही एवढ्या वर्ष काय करत होते तुम्ही हे सगळं बघून पण अजूनही झोपले आहात ही तुमच्यावरती पण थ्रू आहे. त्याच्यानंतर अजून लोक बोलतायत की फक्त तुम्ही नीटचा विषय आहे तर तुम्ही त्या प्रोटेस्टमध्ये नीटचाच विषय काढा. आम्ही प्रत्येक या देशात ज्या दुसऱ्या गोष्टी होत आहेत अजून प्रत्येक दुसऱ्या गोष्टींसाठी तुमचं असं म्हणणं असेल की आम्ही मोर्चा काढू की आम्ही रेपसाठी मोर्चा काढू की आम्ही जिथे MP मध्ये मीठ पटवा ते चालू आहे त्या प्रोटेस्टसाठी मोर्चा काढू. तो 3 वर्ष झाला तो प्रोटेस्ट चालू आहे पण आज सोशल मीडियामुळे आम्हाला तरी कळतंय. म्हणून माझं म्हणणं आहे की एवढी अकाउंटेबिलिटी नाही घेता येते आपल्या सोसायटीला की किंवा आपल्या गव्हर्नमेंटला. पहिली गोष्ट तर आपल्या सोसायटीची चुकी आहे की ते लोक समोर येण्यासाठी घाबरतायत. आज जेव्हा आपल्याला हिंमत भेटली आहे आज जेव्हा आपल्याला संविधानाने आपल्याला तो पूर्ण हक्क दिला आहे की आपण आपले आवाज उचलू शकतो आणि कुठल्याच नेत्याला आणि कुठल्याच पोलीस अधिकाऱ्याला हक्क नाही आहे की तो तुम्हाला दाबू शकेल जर तुमची गोष्ट जी आहे ती बरोबर रस्त्यावर जात असेल तर. म्हणून माझं असं म्हणणं आहे की कोणीच घाबरू नका. सगळ्यांनी पुढे या. तुमचं मत सगळ्यांकडनं ऐकलं जाईल. जर तुम्ही घरात असे बसून राहिले तुम्ही तुमच्या पोरांना दाबून ठेवलं तर तुमचा पण हक्क नाही. तुम्ही तुमच्या पोरांना उद्या बोलाल की तू काहीच नाही करू शकतो. हे खरं म्हणजे शिक्षण अधिकाऱ्यांच्या विरोधात आपण याआधीच ऍक्शन घ्यायला पाहिजे पण त्याला खूप उशीर झाला की आणि ते पण ठीक आहे की जेणेकरून आज सोनम सर आणि अभिजित तिपके हे यांच्यामुळं आज आपण जागे झालो का तर ते त्यांना सर्व शिक्षण व्यवस्था कळली काय चालू आहे. लागोपाठ नीटची एक्झाम नीटचे पेपर कुठे चालू आहेत. नीटचेच नाही तर बऱ्याच अशा प्रकारे शिक्षणाच्या बाबतीत खूप घोटाळे चालू आहेत आणि शिक्षण म्हणजे या सरकारने शिक्षण अधिकाऱ्याने शिक्षणाचा एक व्यवसाय शिक्षा द्यायची. पेपर लीक व्हायला लागलेले आहेत. अशा लीक होणाऱ्या व्यवस्थेमध्ये आम्ही का राहायचं का अभ्यास करायचा. आज महाराष्ट्रातल्या 1000 जिल्हा परिषदचे स्कूल बंद केलेले आहेत. मागच्या टप्प्यामध्ये हेच आंदोलन कर्जतमध्ये सुरू झालेलं. मी याला नक्कीच कर्जतच्या नागरिकांना दोष देईन. याला नक्कीच पालकांना दोष देईन. कारण आम्ही फक्त मस्जिद मंदिर ह्याच्यामध्येच अडकलेलं आहे. आज इशू जर देशामध्ये जर मंदिराचा असता
मशिदीचा असता तर मला वाटतं पूर्ण देशामध्ये लाखोचे मोर्चे निघाले असते, लाखो लोक कुठे बसले असते, धरणे आंदोलनाला बसले असते, उपोषणाला बसले असते. परंतु दुर्दैवाने विषय कुठला आहे, मी दुर्दैव म्हणतोय, शिक्षणाचा विषय कुणालाच आवडत नाहीये. पण तरी सुद्धा आजच्या मोर्चानिमित्त आम्ही खूप समाधानी आहेत. का? याच्यापूर्वी असं होतं का मोर्चे आंदोलन हे गरीब शेतकऱ्यांनी करायचे, मोलमजुरी करणाऱ्यांनी करायचे. आज इथं आनंद आहे का आजच्या मोर्चाला सर्व सुशिक्षित लोक आहेत. ही सुरुवात झालेली आहे देशामधली. लक्षात घ्या, जंतर मंतरवर नीटची एक्झाम देणाऱ्या कुटुंबाचा जर आर्थिक पार्श्वभूमी जर पाहिली तर ते करोडपती किंवा लाखो रुपये कमवणारे असतात. बराचसा मोठा वर्ग आहे का तो खरंच गरीब आहे, परंतु असा वर्ग सुद्धा तिथं गेलेला आहे. आज केंद्रामध्ये ज्यांची सत्ता आहे त्यांचे आई वडील कोणतरी नातेवाईक सुद्धा सत्ताधारी पक्षामध्ये काम करतायत, परंतु ती मुलं कुठे आहेत तर जंतर मंतरवर आहे. म्हणजे इथल्या तरुणांना जनरेशन झेड जे आपण म्हणतोय, जेन जी, त्या जेनजीला सुद्धा इथं कुठेतरी माहीत व्हायला लागलेलं आहे. आता पेरणे साहेबांनी लाईव्ह दाखवलं का जो आपल्या हक्कासाठी बांधतोय त्याला आता लाठीचार्ज केला जातोय. या घटनेबद्दलचं केंद्र शासन आणि दिल्ली पोलिसांचा आपण